उदगीर नगर परिषद चुनाव में इस बार भारतीय जनता पार्टी महायुति और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के बीच दिलचस्प मुकाबला देखने को मिल रहा है। महायुति की ओर से कुल 17 नगर सेवक उम्मीदवार और नगराध्यक्ष पद के लिए श्रीमती स्वाति सचिन हुडे आधिकारिक उम्मीदवार हैं, तो वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट की ओर से कुल 26 उम्मीदवार नगर सेवक पद के लिए मैदान में उतरे हैं। इस बार चुनावी माहौल में जनता का खास ध्यान दोनों ही पक्षों की योजनाओं, नेतृत्व और विकास की रूपरेखा पर केंद्रित है। महायुति में भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस, अजित पवार गुट शामिल हैं। महायुति का चुनावी अभियान उदगीर के आमदार एवं पूर्व मंत्री संजय बनसोड़े साहब, वरिष्ठ नेता राजशेखर राव जी नटोरे साहब, गोविंद अप्पना केंद्र, रामचंद्र तिरुके और अन्य प्रमुख नेताओं के नेतृत्व में तेजी से आगे बढ़ रहा है। पालक मंत्री आदरणीय शिवेंद्र सिंह राजे भोसले ने जनता से अपील करते हुए कहा कि उदगीर के सर्वांगीण विकास, पारदर्शी प्रशासन, बेहतर मूलभूत सुविधाओं और स्थिर नेतृत्व के लिए महायुति के उम्मीदवारों को भारी मतों से विजय बनाए। उदगीर में विकास, विश्वास और परिवर्तन की नई उम्मीद के साथ चुनावी माहौल उत्साहपूर्ण होता नजर आ रहा है। संवाददाता मौलाना नौशाद कासमी की रिपोर्ट। उदगीर नगर पालिकेमध्ये युतीचे भाजप, राष्ट्रवादी यांच्या दोन्ही विचारानं ही उदगीर नगरपालिका आपण लढवत आहे आणि या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे हे ह्या आपल्या उमेदवार अधिकृत उमेदवार आहेत युतीच्या आणि त्याचबरोबर अधिकृत असे 17 नगरसेवक आपण युतीच्या माध्यमातून आज उदगीर नगरपालिकेमध्ये लढवतोय। मला वाटतं जिल्ह्यातील लातूर महानगरपालिकेच्या नंतर ही उदगीर नगरपालिका आहे आणि मोठी नगरपालिका आहे। व्याप त्याचा मोठा आहे, अ वर्ग नगरपालिका आहे। त्यामुळे उदगीरमध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणावर विकास कामं करायची आपल्याला अजून संधी आहे। सगळ्यांनी युतीच्या मागे राहावं। जे सहकारी आमदार आणि माजी मंत्री माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर आमचे सावकार माननीय राजेश्वर निठोरे सावकार यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर गोविंदांना केंद्रे, रामचंद्र तिरुके, बसवराज पाटील कौलखेडकर या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही उदगीरची नगरपालिका जी आहे ती लढवत आहे। माझी उदगीरच्या सर्व नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी युतीचे पूर्ण उमेदवार एकूण 40 म्हणजे त्यात भाजपचे 17 आहेत, पण एकूण सगळे मिळून 40 उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं युतीचे जे आहेत भाजप, राष्ट्रवादी यांचे निवडून द्यावेत ही नम्रपणे विनंती मी सर्व मतदार बंधू भगिनींना करतो।